बाळासाहेब पत्रात म्हणतात की मी यांचा कधीच भटीक झालो नाही, यांचा चमचा होणं मी नाकारतो, म्हणून हे सातत्याने या पद्धतीने मोहिमा राबवतात. पण वंचित बहुजनांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचं, त्या परंपरेचं जे राजकारण आहे ते राजकारण मी सातत्याने इथल्या वंचित समूहासाठी करत राहील. पण बाळासाहेब आंबेडकर ज्या वेळेला इतका ठाम निर्धार घेऊन मैदानात उभे असतील त्यावेळेला तुमची माझी जबाबदारी आहे की आपण मैदान सोडून पळून जाता कामा नये किंवा कुणालाही पळून जाऊ देता कामा नये. जर आपला सेनापती ठामपणे उभा आहे, जर तो मैदानातून मागे हटत नाहीये, 1 इंचही जागा सोडत नाहीये, तर आपण सगळं सैन्य जे आहोत, कार्यकर्ते जे आहोत, तर आपण सुद्धा ही लढाई निकराने लढली पाहिजे, हिमतीने लढली पाहिजे. खचून जाऊन, त्रासून, वैतागून, रिॲक्शनरी होऊन चालणार नाही. तर असत्य आणि खोटं जे आहे ते खोडून काढण्यासाठी जे सत्य आहे, जे वास्तव आहे, जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याला ही लढाई लढता येणार आहे आणि जिंकता येणार आहे. त्यामुळं बाळासाहेबांचा हा संदेश आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवा, स्वतःच्या मनात रुजवा आणि आजपासून, या क्षणापासून जे सत्य आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सज्ज व्हा.